माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त राजाधिराज गुरुनाथ समर्थ कवडे महाराज की राजाधिराज गुरुनाथ समर्थ रत्नाकर महाराज की गुरुदेव दत्त वासुदेव हरी। आज परम पावन आणि पवित्र आपल्या सर्वांचे गुरुवर्य महान संत तुकाराम कवडे बाबा यांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्तानं सगळे हजर असलेले संत मीराबाई, संत बाबामामा, सर्व उपस्थित संत मंडळी, भक्तगण, आज एका महान संताच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्तानं सगळे उपस्थित आहेत। वेळ खूप झालेला आहे हे लक्षात घेऊन कमी वेळेत जास्त ज्ञान काय मिळवण्याचा प्रयत्न होईल तेवढा करायचा आहे। माळ रानाला शेंगा केलेल्या असतात, इकडे माळ रानाला शेंगाची फळं असतात का मला माहित नाही। आमच्याकडे शेंगा माळ रानावरती केल्या जातात, पसऱ्या शेंगा। ते शेंगा पुन्हा कोळवल्या जातात, कोळवल्यानंतर बायका शेंगा वेचायला जातात। पहिला थर खूप मोठा असतो, झट 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 पाट्या भरतात, टोपली भरतात आणि पुन्हा तो इसा आपल्या वाट्याला जो येईल तो घेऊन जातात, कष्ट केलेला इसा। पहिला थर खूप शेंगा असतात, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा शेंगा वेचण्याचा कार्यक्रम सुरू होतो। त्यावेळेला इतक्या शेंगा नसतील, थोड्या असतात, दिसेल तेवढ्या वरच्या वरच्या थोड्या थोड्या आसपासच्या शेंगा गोळा करत करत एक 10 मिनिटात टोपलं भरायचं। आता तास 2 तास गेले तरी टोपलं भरत नाही। एक दुसऱ्या वेळेला शेंगा वेचतांची अवस्था असते, दुसरा बी खेवा संपला शेंगा वेचण्याचा, तिसऱ्यांदा पुन्हा शेंगा वेचल्या जातात। त्याला मागच्या शेंगा वेचणे असं आमच्याकडे म्हणतात, मागल्या शेंगा वेचायच्या। त्या महागल्या शेंगा वेचताना असा पत्रा हातात घेतलेला असतोय, उकरायचं काम चालू असतंय। 25 पत्रे चालले तरी कुठंतरी एखादी शेंग सापडायला मुश्किल। आणि मग दिवसभर ज्यावेळी त्या शेंगा वेचल्या जातात, मागच्या शेंगा दिवसभराच्या काळात टोपली भरायला सुद्धा कमी पडतं। अशी नका ती टोपली तर कुठून आली, फुकट येते काय, 4 शेंगा उपयोग येतील म्हणून दिवसभराच्या कष्टांती ती एक टोपलं शेंगा वेचण्याचा कार्यक्रम करतो। पहिला थर होता तसा दुसरा राहिला नाही, दुसरा होता तसा तिसरा राहिला नाही। हे जसे शेंगाचे 3 टप्पे झाले तसे तुमच्या आमच्या जन्माचे आयुष्य सुद्धा 3 खेवा आहेत। पहिला खेवा चांगला आहे, बालपणास काय इच्छित तेवढं शेंगा आहे त्या, जेवढं पुण्य मिळवता येईल तेवढं थोडं आहे। कुठं बालपणात पहिल्यांदा शेंगाची चालवायची पहिल्यांदा, का तर त्यावेळेला तो शुद्ध आहे। तो कसा आहे, शुद्ध आहे। कशीही सेवा करते त्या लहान मुलाने, कशीही त्यांचं अंतःकरण शुद्ध असतं, बुद्धी शुद्ध असते, जे होणारं कर्म असतं ते शुद्ध असतं। त्यामुळं येचील तेवढ्या शेंगा त्यांचं टोपलं भरायचं काम चालू असतं। आणि म्हणून बालपणात सेवा झालेली खूप मोठी सेवा, त्याची पुण्यप्राप्ती खूप मोठी आपल्याला घडते। पण हे भाग्य फार कमी लोकांच्या वाट्याला येतं, कारण घराची जर मालिका बघितली आणि आजोबा पंजोबापासूनची जर परंपरा बघितली तर ते दिवसभर ते भगवल्याने काय शिजत असतं आणि कुठले देवदेव केलेले असते, तर कुठनं आणून कापलेलं किती दिवस घरी खाल्लेलं असतं त्याचा थांब पत्ता लागत नाही। आणि त्याच्यामुळं घरात सेवा हा प्रकार नसतो। अनेक ठिकाणी आम्ही गेल्यानंतर ते देवाला आहे का उकरंड आहे ह्याची माहिती लागत नाही लवकर। नेमकं देवघर कुठं आहे, तुझं देवारा कुठं आहे, देवघर कुठं आहे, ते कुठं तर वळचलेलं देवघर सापडतं
त्याच्यात किडीनं पोखरलेलं फुटू, त्याची कवा पूजा झाले का नाही झाली, झाडलंय का न झाडलंय, अशा अवस्थेत कडनी सगळं सामान सुमान पडलेलं आहे. अशा अवस्थेतली ते देवघर आणि देवांची अवस्था. आणि मग अंगण पाहून घराची कळा कळते, तसे देवघरावरून त्या भक्ताची कळा सुद्धा कळते. आणि मग देवघराची ही अवस्था आहे, तर सेवेची अवस्था काय असेल? देव ही संकल्पना खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. किती मोठी आहे देव ही संकल्पना? किती वर्षात भगवंताची प्राप्ती होईल, होईल का नाही होईल? अनंत प्रकारची उत्तर शोधावी लागतात. किती पुण्य करावं लागतं देव भेटायसाठी? देवाकडे जायचं, देवांची भेट व्हायची, ही गोष्ट थोडा वेळ लांब ठेवा. पण संतांची भेट व्हायला सुद्धा किती वर्ष लागतात. क्षणोक्षणी करावा हाची विचार. तर प्रत्येक क्षणाला विचार करायला, आपण जन्माला आल्यावर कितव्या वर्षाला आपली गुरुची भेट झाली, कितव्या वर्षाला आपल्याला नाम मिळालं, कितव्या वर्षाला माळ मिळाली, आणि नाम घेतल्यावर सुद्धा किती वर्ष आडीएड घेतलं माळ घालायला. आणि काय जण डोळं झाकूस तर आडीएड घेते ती माळाला, लय भीती, लय भीती माळ. कशाला भ्यायचंय? काय हा जीव स्वतंत्र नाही. आम्ही काय पारतंत्र येत आहे काय? इंग्रजांनी सत्ता केली, 300 वर्ष सत्ता होती, सगळं केलं, सगळं अजून की आम्ही काय पारतंत्र येत आहे काय? कुणाच्या अधीन आहे? आम्ही स्वतंत्र आहोत असं तुम्हाला वाटतं. वाटणं वेगळं, असणं वेगळं. जीव, जीव हा स्वतंत्र नाही. जीव, आपली जीवाची व्याख्या चालू आहे, माणसाची नव्हे. देह झाल्यानंतर तो मनुष्य झाला. जीव स्वतंत्र नाही, त्या जीवावर अधिकार आहे. कोणाचा अधिकार आहे? काळाचा अधिकार आहे. जीव कोणाच्या अधीन आहे? काळाच्या अधीन आहे जीव. काळापुढे चालते का कोणाचं? नाही चालत. काळापुढे कोणाचे चालत नाही. काळाच्या अधीन आहे जीव. त्याचप्रमाणे हा भगवंताचे अधीन आहे सगळा. आपल्याजवळ काय नाही. आणि मग ह्या तिन्ही टप्प्यामध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या टप्प्यात बालपणात कुणाला सेवा घडते? ज्याचं पुण्य भरपूर होतं मागच्या जन्मात, त्याला लवकर संतांची भेट होते आणि तो लवकर सेवेला लागतो. दुसऱ्या टप्प्यातल्या भेटीचं गडी जे आहे तर तरुणपणाच्या टप्प्यातलं बालपण संपल्यानंतर गुरुची भेट झाली, संतांची भेट झाली, थोडा सत्संग मिळाला. ते कोण आहे? ते मागच्या जन्मात बऱ्यापैकी पुण्य मिळवलेले. कसं तरी गावाला प्रसादाला गाठ घातली, प्रसाद तर मिळाला, दर्शन प्रसाद नाही भेटला, आरती नाही भेटली, जाऊन दर्शन तर घेऊन आला, काय तर थोडं पुण्य गाठीला. एक 50-60% पुण्य त्याची पुचली. आशाला ते मधल्या टप्प्यात गावना पण गुरुची भेट झाली. काठावर पास झालेला गडी 35% पास झाले. म्हणजे ज्याला 35% पुण्य मिळाले तिथं 50% लागते. इकडे 35%ला पासिंग आहे आपल्या शाळेचं, पण तिकडं 35%ला पासिंग नाही, 50%ला पासिंग आहे. म्हणजे 50% पुण्य झालं तर माणसाचा जन्म मिळतो, अन्यथा नाही. मग तिथं तर नापास म्हणते 50% खाली असलेला. मग 50ला काठावर पास झालेलं काय गडी होतं? काठावर पास झाले 50% मिळालेले पुण्य, ते मार्क म्हणायचे. पुण्य हे मार्क आहे. ते 50% मार्क मिळालेले, पुण्य मिळवलेले जे काठावर पास झालेले आहेत, त्याला कसा तर माणसाचा जन्म मिळाला, कसा तरी माणसाचा जन्म मिळाला. पण
ते असं डोकून सुद्धा बघत नाही देवाकडून साधू संतांकडे. त्याची शिर हलती. कोणाची? जे काटावर पास होऊन आलेले आहे त्याची. ते म्हणते हे काय वैताग दिलाय, आम्हाला झोप लागत नाही, त्याला करणं हे पिकर इतकं कशाला लावले, तर त्याचा आवाज बिवाज कमी करा गे, रात्रभर कशाला तुम्ही करवा करत बसताय, आम्हाला झोप लागत नाही, त्याच्या झोपीसाठी तुमचं करणं बंद करायचं. अशा अनेक गोष्टी असते. सोहळे आवडत नाहीत, अन्नदान आवडत नाहीत. पण याड बीट लागलं, तुम्ही एवढे मोठा महागाई, एवढा आबा, एवढं तुम्हाला काय खर्च करायची गरज आहे, एक रुपया मिळत नाही, काय एवढं भेगान पैसे खर्च करायची गरज आहे. हे कोणाला वाटतं? काटावर पास झालेले असते. त्यांना ते देव नको असतो, संत नको असतो, भक्त हा विषय नाही, सेवा हा विषय नाही, देव आवडणे हा विषय नाही. ते काठावरचं गडे. पण ते काठावरचं गडे असले तरी सुद्धा ते भक्त नसले तर पूर्ण नास्तिक नाही. भक्त नसले तरी नास्तिक नाही. म्हणजे काय? हाकडे बी आहे, तकडे बी आहे. भक्त म्हणलं तर भक्त नाही, आणि नाही म्हणलं तरी आहे. का कुठल्या देवाला गेलं? ह्या देवाला गेलं. मग तुला देव आवडत नाही, देवाला एवढी तुझी शिर हलती, त्या देवाला, तुमच्या देवाला गेलं तर कोणता तर देवच आहे. आपला तो एक देव करून घ्यावा, त्या देवीनं जेव्हा सुखून आहे. तर तुला देव आवडते का? देव आवडल्याशी तू गेला का त्या देवाला? देव बी आवडते. इथं घोटाळा किती मोठा आहे. ते बाकीच्या घोटाळ्याचा तुम्ही पेपर मधून हे लय अभ्यास करता, लय अभ्यास करता. त्यात रसना पाणी चोटा काय काय नाही, व्यर्थ, बाहेरचे भटकन ती व्यर्थ आहे नुसती. पण इथला मुख्य घोटाळा काय आहे भक्ती मार्गात? तो कधी शोधला का? तो कधी शोधून काढला का? नाही काढला. काय? नामा म्हणे, तुका म्हणे. तू काय म्हणे? तू काय म्हणतो? तुला काय आवडतं? तू सांगितलं. तो कोणाचं घेतलं? नामा म्हणे घेतलं. नामाचं काय घेतलं? नामाचं. तू का म्हणे, तू काय घेतलंस? तू काचं? तो नामाचं बी घेतलं नाही, तू कधी घेतलं? तू घेतलं कोणाचं? कुठल्या साधू संतांचं घेतलं? काय घेतलंस तू? त्याच्या पुढचा प्रश्न लय वेगळा आहे. तुला देव आवडतो का? तुला देव आवडतो का? देव आवडल्याशिवाय आम्ही कौली महाराजांच्या फुलाला गेलो, कशाला गेलो? देव आवडल्याशिवाय गेलो का? देव कोणाला आवडतो? भक्तांना देव आवडतो. कोणाला देव आवडतो? भक्तांना देव आवडतो. भक्त व्हावं लागतं, मग देव आवडतो. ह्यात लय बांधकडे, लय खोचायच्या. लग्न सगळ्यांची, बऱ्याच जणांची लग्न झालेली. लग्न प्रक्रिया झाली, पहिल्यांदा किती गोष्टी असतील. पाहुणं बघण्यापासून, पदर मिळतो बघण्यापासून, मुलाची चौकशी, पाहुणे चौकशी सगळं झालं. मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झाला, पसंत नापसंत झाला, साखरपुडा सगळं, अक्षदा पडल्या, वराड कळ्या, 2-2 खोग्यानं खाऊन गेली, सगळं झालं. मुलं बाळ झाली, 1-2 मुलं बाळे झाली, 5-10 वर्षाचा प्रपंच चालू आहे. आता काय राहिलं होत्या लग्न प्रक्रियेतलं? काय राहिली का गोष्ट? काय शिल्लक? मुलं बाळ झाल्यानंतर राहिली का काय शिल्लक? 10 वर्षांनी ती नवर देव बोलतोय, मला एक पूर्वीच पसंत नाही. हो, आता काय पण शिकलं? तुला 2 मुलं झाली, 10 वर्ष झाली लग्न होऊन, तो आता म्हणते मला मुलगीच पसंत नाही. पुन्हा फिरवून अजून पाठवत बसून बघायचा विचार आहे का? मग त्याला आवडत नाही तर तू सांगितलं की ना मला मुलगी आवडत नाही, दुसरी बघा बाबा. हा, सांगितलं का? त्यावेळेला सगळ्यांनी पंचाने विचार, पंचुले मोठं मोठं असतं सुपारी फोडताना. पसंत आहे का? मुलाला मुलगी पसंत आहे का? काय? मुलीला मुलगा पसंत आहे का? काय? 15-20 आत दोघांना कोणतं निघून गेलेलं असतं. कुठे गेली? ते सुपारी फोडलेलं पसंत आहे का नापसंत आहे? कुठे गेले? पसंत आहे म्हणल्याची सुपारी फोडते काय? दोन्ही बाजूला पसंत आहे म्हणल्याची सुपारी फोडते का? नाही. पसंत हाय म्हणले, हाय बी नाही बी. आता हाय बी नाही बी कसं? हाय तर हाय, नाही तर नाही. सत्य बोलायला काय हरकत आहे? पण सत्य कुठं राहिलं का?
नाही राहील का थोपवून ताबून ठेवायचं. पूर्व दारू पिते बरं का फाउंडेशन कळू देऊ नको. सुपारी फोडा येणार गपचिप मार सांगाय कानात कान म्हणतो ते पिते थोडं थोडं गप बसायचं पाहुणं जाते महाग. तो आज नाही सांगितलं उद्या 16व्याला तर ती झुलत आलेला दिसणार नाही सत्यनारायणाच्या पूजेला बसताना. हा कशासाठी खोटं काय खोटं बोलून काय करणार. त्याला सुधारायचा प्रयत्न करा की आणि सुधारत राहू दे तसाच बाल ब्रह्मचारी कशाला करतो ते लगे हाय ना कठोरता एवढी काय पाहिजे ठिकाणी. मी लोकांना लेकराला जाणार द्यायचं का. आपल्या डोळ्यात देखील अक्षर आपण दुसऱ्याचं काय होती का. त्यांच्या काय अपेक्षा नसतील का त्या मुलींच्या आई वडिलांच्या. हा आपली मुलगी चांगल्या ठिकाणी जावी मुलगा चांगला असावा सुस्वभावी असावा कष्ट करणारा असावा. नंतर काय परिस्थिती घडते मुला बाळाला आणि नवऱ्याला भाकरी घालायची सगळी जबाबदारी नव्हे कष्ट करून पोट भरण्याची सगळ्याच पोट भरण्याची जबाबदारी त्या स्त्रीवर येऊन पडते. 80-90% ठिकाणी गोष्टी 80 ते 90% ठिकाणी 5-10%च काय चांगले काय गोष्टी असतील ती पुरुष बी नवरा म्हणणारा कष्ट करतोय बायका पुरुष सगळी कष्ट करते आनंदाने खाते. किती घर आहे ते 10%. नाहीतर काय डोळ्यावर पट्टी ओढून सगळ्याचा कार्यक्रम चालू आहे. कुणाच्या डोळ्यावर पट्टी नाही त्याने मला नंतर भेटून सांगू. सगळ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का आता काय धरलं तरी उपयोग नाही सोडलं तर सोडून बी उपयोग नाही. असू दे बाबा कस तर गोड माना म्हणते गोड माना म्हणजे काय झालं गुडगुड टेकलं सासू सासऱ्याचं गुडगुड टेकलं जावाय पुढं आई बापाचं गुडगुड टेकलं मुला पुढं भावाचं गुडगुड टेकलं भावा पुढं सगळ्याचं गुडगुड टेकलं. काय राहिलं का शिल्लक नाही. ह्यातनं तुम्ही देव हुडकायचा राहील ह्यातनं एवढ्या गबाळात ही गबाळ नाही मोठी बाजूला सरायला लागेल. हे सगळं गबाळ बाजूला सरायला लागेल. ही माया जर सगळा बाजूला सर आहे. पण तुम्ही किती जरी डोक्याला त्रास केला तर त्याच्यात काय फरक पडणार आहे का नाही. त्यासाठी काय व्हावं स्वतःला मनापासून तुम्ही शरण गेला पाहिजे. सुधारायला किती मिनिट लागतील सुधारायला. 1 मिनिट लागणार नाही. 1 मिनिट कशाला 1 सेकंद लागणार नाही. माणूस सुधारण्यासाठी 1 सेकंद पुष्कळ झाला. 1 सेकंदात तो माणूस सुधारेल. पण कधी त्यानं मनावर घेतलं तर पण तो मनावर घेतोय का नाही घेत. ते म्हणजे जरा थोडे दिवस थांबा पुन्हा मी माळ घालतो. लय जण आम्हाला असा गाडीत टाकून गडी असा कैदी कसा घेऊन येते ती सासऱ्याला लई काळजी असते ना जावायची. हा पोरीने नको व्यवस्थित आपल्या चांगलं झालं असा गाडीत 10-5 जण घेऊन आणते येते ती. मला असू दे बाबा काय खूप आणत ना मोकळा चांगल्या वळणाला लाग माळ घाल कष्ट कर मुलं बाळ सांभाळ. माळ घाल म्हणजे नको का त्याला ते छंद लागलेला मना लागो छंद हरी गोविंद आपल्याला हरीचा छंद आहे. त्याचं निराळा गडी येतं झोपेत उठायच्या आधी येते आणि झोपल्यावर सगळी माणसं आल्यावर झोपल्यावर आणून सोडतात. ह्याचं जेवण कुठं डाल खाली नाही पाठी खाली ते जेवणाचं ताट झाकून ठेवलेलं असतं. कवावी बोलणं कसं झाकून ठेवतो आपण देवाच तसं ते कधी बी येऊ त्याने 11ला येऊन 12ला येऊन त्याने जेवायचं खायचं. तर मग भगवंत कधी आपल्याला ह्या जीवाचा उद्धार कधी होणार हे आपली तळमळ कधी संपणार. जन्मातेचे मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा. सगळं दुःख आहे सगळ्या प्रपंचात. जन्मात सगळं दुःख आहे. ह्यातून सुखप्राप्ती व्हायची की नाही. बर हे प्रपंच आहे. येताना सगळं घेऊन आला का नाही. जाताना घेऊन जाणार आहे का नाही. मग आता राहिलं काही शिक तुझा कुठं आपण आपली कला सोडवून जो असे आपल्या हिता जागता. आता इथं कोण कोणाला सोडवायला तयार नाही का सुटूच शकत नाही. गायचं शेण जमिनीवर पडल्यावर त्याला माती चिटकते. माती बसलेला निघतच नाही. इतकी चिटकून बसले तसं तुम्ही आम्ही त्या प्रपंचाला इतकं चिटकून बसलोय की ते प्रपंचातनं त्याची सुटका नाही. आणि मग ते देव म्हणा ते हरिनाम घ्यायचा हरिपाठ घ्यायचा नाम जप करायचा
माळ घाला, या सगळ्या गोष्टी दूर राहिल्या. आणि मग काय होतंय, आपण जसं 2-3 टाइम जेवण करतोय, म्हणजे अन्न खातोय आपण कशासाठी, आपल्याला शक्ती मिळायसाठी आपण अन्न खातोय. तसं कशासाठी अन्न खातोय, जगायसाठी, आपल्या जीवनासाठी. आपण जसं अन्न खातोय एक एक घास, तसं आपला एक एक घास खायचं चालू आहे. आणि तो घास कोण खातोय, काळ. एक एक सेकंद आपलं आयुष्य कमी कमी होत जाते. सेकंदाला तुकडा 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 खात 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 चालते ती. आणि एके दिवशी शेवटचा तुकडा खाल्ला का सगळं संपणार. कुठं काय राहणार आहे, काही राहणार नाही. येताना एकटा आला, जाताना एकटा जाणार आहे. आता मध्ये ही बाजार आहे, ह्या बाजाराला काय म्हणतील, ह्या मधल्या बाजाराला. आज रविवार तुमच्या तिथे जनावरांचा बाजार, सांगोलचा प्रसिद्ध बाजार. ही कसला बाजार, जनावरांचा बाजार. कुठं गेलं, फुलं जास्त आहेत, फुलांचा बाजार असते. नुसतं फुलांचा बाजार पंढरपूरला आहे, फुलांचा बाजार आहे तिथं. दुसरीकडे आणि कुठं काय गेलं, तिथं वेगळा बाजार आहे, काय कपड्यांचा बाजार असेल. सगळे बाजार वेगवेगळे. ही आपण आलोय तो बाजार कुठला हितात ह्या मृत्यू लोकातला, हे खोटा बाजार आहे सगळा, खोटा बाजार. त्याला कसला म्हणायचं, खोटा बाजार. हिथलं नरड्यापासून वर वेगळं बोलते ती आणि खाली वेगळं बोलते. हा, तिथं गुमान कोणाला काही कळत नाही. आणि मग आपली सोडवणूक आपण करायची. कशी सोडवणूक करणार आहे, काय करावं लागेल, त्याच्यासाठी स्वतःच हित करून घ्यावं लागेल. आणि सगळ्यात मोठी एक गोष्ट आहे, आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही, इतकं पाप आपल्या हातून घडलेलं असतं. आपल्या हातून पाप घडलेलं आहे ते आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. आपण तर आमच्या हातून काय पाप घडलं नाही, काय नाही, आम्ही असं कसं काय, आम्हाला काय वाटायला भोग आले, दुःख आलं. भीष्माचार्यांच्या बाबतीत अशी गोष्ट घडली. भीष्माचार्य एवढे मोठे बाल ब्रह्मचारी भीष्माचार्य, इतके आलोट पुण्य, एवढी सेवा, अत्यंत श्रेष्ठ दर्जाची सगळी सेवा. पण मरण यातनं शेवटच्या त्यांना जास्त भावा लागल्या. कारण त्या बाणाच्या शय्येत ते असे सगळे जखमी अवस्थेत, रक्तबंबाळ अवस्थेत बाणाच्या टोकावरती पडलेले होते. खूप त्रास होत होता शरीराला, जीव जाता जात नव्हता लवकर. अशा वाईट अवस्थेत मरण यातना भोगत असताना अशा वेळेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आणि युधिष्ठिराला त्यांना म्हणले, तुम्ही जाऊन शेवटच्या समयी भीष्माचार्यांची भेट घ्या आणि त्यांच्याकडून ज्ञान घ्या म्हणले. काय म्हणले, ज्ञान घ्या. काय म्हणजे आता काय, आता ही मरणाच्या ह्याच्यात पडलं तर ह्याच्याकडे जाऊन आपण ज्ञान घ्यायचं, काय अशी कशी गोष्ट गेली. पण देवाच्या पुढं, साधू संतांच्या पुढं कधी काय बोलून चालत नसते. फक्त काय म्हणायचं, जी सांगितलेले काम सेवा का करावी. आता सेवक बी कोण राहिला नाही, शिष्य बी कोण राहिला. शिष्य गुरुला आज्ञा करतो, सेवक मालकाला आज्ञा करतो. आता कुणी कोणाला सल्ला द्यायचा, कुणी कोणाला उपदेश करायचा, हे सगळ्या गोष्टी संपल्या. त्याने म्हणलं आता ठीक आहे, देव माझे चला गेले. तिथं मरण यातना भोगत असलेल्या भीष्माचार्याजवळ ते गेलेले, युधिष्ठिर दर्शन घेतलेलं आहे, नमस्कार केलेले आहे. का म्हणजे काय येणं केलं, म्हणजे आम्हाला भगवंतांनी तुमच्याकडे पाठवलंय, देवानेच पाठवलंय. काय म्हणले, शेवटच्या समयी त्यांच्याकडून थोडासा बोध घ्या, ज्ञान घ्या म्हणून तुमच्याकडं 2 गोष्टीचा उपदेश ऐकायसाठी आम्ही तुमच्यापाशी आलोय, आम्हाला थोडासा बोध करा. अरे म्हणजे मी मरायला लागलोय, काय घटका मोजायला लागलोय, काय घटकत माझा मृत्यू होणार आहे आणि मला यातना एकतर शोषणात एवढ्या आहे. आणि तुम्ही अशा प्रसंगी आला मला ज्ञान सांगा म्हणता, मी तुला काय ज्ञान सांगू. तुम्ही देव तुमच्या जवळ असताना, भगवंत तुमच्या जवळ असताना मी तुम्हाला काय ज्ञान सांगाय. अहो आम्हाला काय माहिती म्हणले, त्यांनी सांगितले आम्ही तुमच्या जवळ आलो. मग काय असेल ते 2 गोष्टी सांगा. मग तिथं त्यांनी सुंदर असा बोध, मरण यातना भोगत असताना सुद्धा उपदेश भीष्माचार्यांनी केला. तुका म्हणे येथे असावे लागते जातीचे, येऱ्या गबाळाचे काम नव्हे. आणि बोध केला तोपर्यंत देव पाठीमागून तिथं आलेलेच होते. आणि देवाला बघितलं आणि भीष्माचार्यांनी सांगितलं
म्हणले आता ह्यांना उपदेश करा म्हटला. ठीक आहे, मी उपदेश केला. नाही म्हणजे ह्यांच्या काही शंका होत्या परमार्थातल्या, त्या दूर करण्यासाठी तुमच्याकडे पाठवलं. आणि काय शंका असतील त्या तर दूर तुम्हीच करायला पाहिजे. हो म्हणजे त्यांच्या शंका दूर केल्या, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली. आता मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. म्हणजे माझाही एक प्रश्न आहे, शंका आहे. ते म्हणजे तर तुमचा कसा प्रश्न म्हणजे तुमच्याकडे तर मी ह्यांना पाठवले म्हणले, आणि तुमची कशी शंका? एक शंका आहे, प्रश्न आहे माझा, आणि तो तुम्हाला आहे. म्हणजे सांगा काय प्रश्न आहे? म्हणले मी बाल ब्रह्मचारी, एक केस बाराचं पाप माझ्या हातून घडलं नाही, एक काडीवर माझ्या हातून पाप घडलं नाही, मी कुणाला वाईट बोललो नाही, सगळी चांगली सेवा केली, भरपूर पुण्य कमवलं, आणि मग मला शेवटच्या मरणाच्या यातना हिथं भोगत असताना एवढं दुःख का, एवढं वाईट, मी काय माझ्या हातनं वाईट घडलं की मला हे मरण यातना भोगाई पाळी आली. वाईटातल्या वाईट माणसाला सुद्धा ही पाळी येणार नाही, माझ्यावर अशी पाळी का आली देवा, माझी काय चूक घडली? भगवंतांनी सांगितलं बाळा, म्हणजे चूक घडल्याशिवाय अशी शिक्षा कोणालाच मिळत नसते, बळबळ अशी शिक्षा कोणाला दिली जात नाही. अहो म्हणजे मला तर आठवत नाही आयुष्यभरात कधी मी चूक केली, आणि मग अशी शिक्षा मला का? काय चूक घडले मला सांगा. आता चूक काय घडले ते सांगायला पाहिजे. मग सांगायला सुरुवात केली भगवंतांनी. म्हणजे तुला ऐकायचे का तू काय चूक घडली? हो म्हणजे मला कळून घ्यायचे, मी तर चूक केलीच नाही. आपण सुद्धा काय म्हणणार, आम्ही कोणाच्या वाळ्या पाचळीवर कोणाच्या पाय गेला नाही, कोणाचं काय केलं नाही, काय केलं, सगळ्याला असंच वाटतं. शाळा शिकत असताना पोराशाला सुद्धा असंच वाटतं, आम्ही भरपूर अभ्यास केलो, आम्ही काय नापास होणार नाही, मला 70% पडतील 80%, आणि पेपर लिहिले, निकाल लागला तर काय पोरं नापास होते. म्हणजे काय म्हणजे आम्ही अभ्यास करत होतो, कुठे गेला अभ्यास? वास्तुस्थिती वेगळी असते, चुका झालेल्या असतात. मग तिथं भगवंतांनी सांगितलं, म्हणजे तुम्हाला चूक ऐकायची का, तुमची काय झाली? हो म्हणजे मला ऐकायचे. भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू होतं, भर सभेमध्ये सगळे होते, म्हणले 5 पांडव होते, तुम्ही सगळे होता, सगळेजण होते, अनेक लोक होते, साधू होते, संत होते, सगळे होते, ज्ञानी होते, अज्ञानी होते, घरातले होते, पाहुणे होते, सगळे होताना होते. तुम्ही होताना तिथं उपस्थित होतो. तुमच्या डोळ्यात एकच द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू असताना तुम्हाला काय वाटते, ती गोष्ट चांगली आहे का? नाही. पण तुम्ही तिथं काय प्रतिकार केला का? ही वाईट गोष्ट आहे, तुमचं कोण ऐकत नव्हते का? तुम्ही इतके जाणते होता, तुमचे ते राजे लोक ऐकत नव्हते का? बरं नाही ऐकले तर तुम्ही प्रयत्न केला का? हे थांबवा, हे आम्हाला चालणार नाही, आम्हाला जर पटत नसला आम्ही निघून जाणार. आणि जी गोष्ट पटत नसते ना, त्याचं काय करायचं असतं? जी गोष्ट पटत नाही, डोळ्याला बघू वाटत नाही, तिथून निघून जायचं असतं. हा नियम आहे. तुम्ही गेला का निघून? नाही गेला. डोळ्यानं बघत बसला, प्रतिकार काय केला का? नाही केला. त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केला का? नाही. तुम्हाला काय, तुम्ही धनुर्धर होता, सगळी युद्ध कौशल्य तुमच्याकडे होती, सामर्थ्य होतं, पुण्य भरपूर होतं, ज्ञान होतं. एक जर गोष्टीचा वापर केला असता तर तिथं थोडं थांबलं असतं. नाही थांबलं, ऐकत नाही, निघून जायचं. केलं का तुम्ही? काय नाही. डोळ्यानं बघत बसला. तू काय बघितलं डोळ्यानं? वाईट बघितलं. काय बघितलं? वाईट बघितलं, म्हणजे पाप बघितलं. पाप बघणं ही सुद्धा चूक आहे, पाप करणं ही तर चूक आहेच आहे, पण पाप बघणं सुद्धा काय आहे? चूक आहे. ती पाप बघितल्याची तुम्हाला ही शिक्षा येईल. एवढे मोठे ह्याची सुटका होत नाही. तुमच्या आमची तर काय किती गबाळ भरले याचा पत्ता नाही, किती मोठ्या शिक्षा मिळतील, काय काय होईल त्याचा काय छान पत्ता नाही. मग उठा झाले वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, आता जरी नागाला लागा तर कोणाच्या? देवाच्या. पण भक्तच नाही, भक्त नाही. असंख्यात शोधले तर भक्त नाही, शिष्य नाही. असं कसं होतं? आता माझे लाखो शिष्य, पण ते भक्त आहेत ना, माळा घातली, अनुभव घेतले, तो शिष्य झाला. पण आम्ही त्याला सांगितलं, बाळानो तुम्ही शिष्य झालेला असला तर तुम्ही भक्त नाही.
शिष्य तर नाहीच नाही, पण भक्त सुद्धा नाही. अहो काहो महाराज म्हणजे तुम्ही असं म्हणता आम्हाला, काय म्हणता असं? तुम्ही भक्त नाही. का भक्त नाही? तुम्हाला देव आवडतो का? आवडतो. देव आवडतो, मग देवदेव करायला कशाला जातोस? ज्याला देव आवडतो ना तो देवदेव कसा करतो? नेऊन बकरी कसा कापतो? माळ बी घालतोय, तकडं नेऊन देवदेवाची बकरी बी कापतोय. मग नेमकं कोणचा देव आहे तुझा? आपला तो एक देव करून घ्यावा, त्याने विनंती वाचू करेल. एक ना भाराभर चिंदे, रोज एका देवाला जायचं, रोज एका देवाला नवसं बोलायचे. अनंत दैवताची उपासना, त्याला कुठलाही वेळ नाही, कोणावरही विश्वास नाही. मग भक्त नाही. जो भक्त नाही त्याला देवाची कृपा होत नाही. आम्ही भक्तच नाही तर कृपा आमच्यावर देवाची कशी होणार? जर कृपा पाहिजे असेल तर तो कसा पाहिजे? निष्ठावंत भाव असलेला भक्त पाहिजे. आणि मग भाव तसा देव. आमच्याकडे भाव बी नाही, विश्वास बी नाही, सेवा बी नाही, वेळ आणि वेळ तर कसलाच नाही. कसला म्हणजे कसला नाही. लय अवघड गोष्टी. मी आता रोज एका शिष्याला तिथे सेवेला बोलवलंय. 7 दिवस 7 जणांना नेमणूक केली. संध्याकाळी मुक्कामला गेला. पहाटे 5ला आरती होती. आरती झाल्यानंतर मी व्यायामासाठी 1 तासभर जाते. तास 1.5 तासाचा व्यायाम. 3:45-4ला झोपते मी. तर ते 5 किलोमीटर रनिंग करून येऊन तर अर्ध्या पाऊण तास 40 मिनिटात मी आलो. परत नंतर व्यायाम करायचं. तर इकडे हे आलेले पाऊण तास थांबायला तयार होत नसे. झालं का दर्शन हालाय. अरे 10-15 मिनिटाचा काळ ना, अर्धा तास थांबायला वेळ नाही. वेळ कशासाठी? कोणासाठी? आणि काय? करू नका काही, संत संग धरा. आणि तर शेवटच्या मिनिटाचा उपदेश. कारण आता अंत पाहायला नको, कुठल्याही गोष्टीला अंत पाहायला नको. कसं आहे, आमची भूक असते. किती मोठी भूक आहे म्हणा. 11 दिवस अन्न पाणी नाही घेतले तर आम्ही एका जागेवर उठत नाही. आमची भूक फार मोठी आहे. आम्हाला काय लक्षात येत नाही. ध्येय जावं आठवा राहो, रघुवीरा तुझी भेटो, ह्या पद्धतीने आमची वाटचाल असते. पण असू द्या, तुम्हाला तेवढी कळ निघणार नाही. शेवटचा मिनिटाचा उपदेश, शेवटचा मिनिटाचा उपदेश. का बिघडतंय हे सगळं? हे बिघडायला कारण काय? एकच कारण, संगत चांगल्या माणसाची नाही. करू नका काही, संत संग धरा. ते कशासाठी सांगितले? त्याचे पुढे सोपी सोपी वाक्य आपल्या शाळा शिकत असताना आपल्याला ऐकायला मिळाली होती. सुसंगती सदा घडो आणि सुजन वाक्य कानी पडो. कानावर चांगलं पडावं. आम्ही चांगलं कोणाकडे आहे त्याच्याकडे जात नाही. आणि जे चांगलं सांगणार नाही ते दिवस उभा आमच्या घरी येतो आणि आमचं चापिऊन आम्हालाच वाईट काय तर सांगून जातो. आणि त्यानं सांगितलं का ही बुवा चंद्रभागेला जाऊन महाराज देवा सगळं देव सोडून येतो. म्हणजे ऐकायचं कोणाच हे लक्षात घ्या. कोणाचं ऐकायचं? आई वडिलांचं ऐकायचं, गुरूंचं ऐकायचं आणि भगवंताचं. ह्या तिघांची सेवा करा. ह्या 3 गोष्टीच्या पुढे जाऊ नका. तिघाच्याही पुढे जाऊ नका. तिघाच्या पुढे गेला का तुमचं व्यर्थ होणार आहे. आणि म्हणून तिघाला नतमस्तक होऊन शरण जाऊन जो कार्य करेल आणि सांगितल्याप्रमाणे जो चालेल त्याला कळी काळाची चिंता, इथल्या माणसाने सोडून दे. कळी काळाची चिंता कोणाला घ्यायची गरज नाही. नवे काळ त्याला घाबरणार. त्यानं काळाला घाबरायची काही गोष्ट नाही. काळ त्याला घाबरणार. त्याला न्यायला काळ येऊ शकत नाही. म्हणून अशा भगवंताला शरण जावा आणि अखंडपणानं सेवा करत राहावा. कुंडलिकावर